पाहूयात पुढची बातमी। ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा दावा नाशिकमध्ये करण्यात आला। ईव्हीएम मधून मतचोरी कशी होऊ शकते याचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्रही पाठवण्यात आलं। ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचे पुरावे पाठवण्यात आले। दरम्यान ईव्हीएम हटाव मोहिमेचे अमित उपाध्याय यांच्याशी यावेळी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। ईव्हीएम मुळे मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होते असे आरोप नेहमीच केले जातात, मात्र त्याचं प्रात्यक्षिक आज दाखवण्यात आलं ते शरद पवार राष्ट्रवादी यांच्या पदाधिकारी बैठकीमध्ये। आपण बघू शकतो की राहुल चिमणभाई मेहता या आयआयटी झालेल्या या तज्ज्ञानं याबाबतचा शोध म्हणजे संशोधन केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं ईव्हीएम मध्ये चोरी होते याची प्रात्यक्षिकं आज या ठिकाणी दाखवण्यात आली। त्यांचे काही सहकारी आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीनं ही चोरी केली जाते असं आपल्याला वाटतं? हे जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनमध्ये काळा जो व्हीव्हीपॅट आहे त्याच्यामध्ये काळा काच लागला आहे। त्या काळा काचमध्ये जेव्हा लाईट पेटते तेव्हाच आपल्याला पावती दिसते। तर ती जी लाईट पेटण्याची अवधी होती जेव्हा व्हीव्हीपॅट आला होता ती 15 सेकंदाची होती आणि काळा काच लावल्यानंतर ही अवधी फक्त 8 सेकंदाची ठेवली। त्या 8 सेकंदामध्ये ती लाईट जेव्हा पेटेल तेव्हाच आपल्याला पावती दिसणार आणि त्याच्या मागे पेपरची चोरी कशी होऊ शकते ते आम्ही या डेमोच्या माध्यमातून दाखवत आहे। त्याशिवाय याच्यामध्ये लागलेले सेन्सर आहेत त्या सेन्सरच्या माध्यमातून पण कशी चोरी होऊ शकते ते पण आम्ही डेमो दाखवलं आहे। तर लोकांना आम्ही रिक्वेस्ट करणार का जास्तीत जास्त हे डेमो बघा आणि लोकांना सांगू शकता। हे राहुल मेहता ज्यांनी याचा शोध लावलेला आहे हे कोण आहेत नेमके आणि यांनी हे कशा पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला? हे राहुल मेहता जे आहे ती ईव्हीएम हटाव सेना त्यांनी बनवली आहे राईट टू रिकॉल पार्टीतर्फे आणि ते दिल्ली IIT पासून पास आउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत। इलेक्शन कमिशन मध्ये आम्ही राईट टू रिकॉल पार्टीतर्फे ईव्हीएम हटाव सेना आम्ही पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये आम्ही असं सांगितलं आहे की जर आपण आपली ईव्हीएम मशीन देणार तर त्या ईव्हीएम मशीनमध्ये आम्ही जे चोरीचा प्रोग्राम आहे ते टाकून कशी चोरी होऊ शकते ते आम्ही करून दाखवू शकतो। त्याच्याबरोबर जे प्रोग्राम टाकण्याचं साहित्य वगैरे आहे ते दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांना 40 हजार रुपयाची DD पण दिली आहे, पण अजून त्यांच्याकडून काय उत्तर नाही आहे। येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह जे निर्माण झालं आहे त्यावर किमान निवडणूक आयोगाने आता लवकरात लवकर उत्तर देण्याची सुद्धा गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।